टप्प्यात आलोय आपण, पण अजूनही भरपूर चिखल आहे. शेंगाचा वेल उपटल्यावर आता हिच हाडून घेतलाय वेल मी. शेंगा पण म्हणावं असं नाही येत, काळं रान आहे. हे काळ्या रानात जास्त काही एवढ्या शेंगा येत नाही. पण रामकृष्ण हरी मंडळी, तर आज आलेलो आहोत आम्ही विटला. तर थोडीशी ही मागच्या रविवारी भैयानी झाडं लावलेली होती बघा, पाऊस चालूच होता. जांभळाचं आणि हे चिंचचं आणि हे आवळ्याचं, तर मस्त चिटकलेली आहेत. आवळ्याची 3 आहेत ही एकदम, तर 3 पण चिकटलेत. ऊन भरपूर आहे, आज ऊन पडलंय चांगलंच. तर बघा हे नगारे आहेत, ह्याला चांगले फुटलेले. आणि आज आणलेला आहे आम्ही चाफा रानात लावायला. हो, थोडा थोडाच केला तरी चालतंय. तर थांब मला बघू दे. तर ही 2-3 प्रकारचे चाफ आहेत माझ्याकडं. पावसाळा आहे तोपर्यंत म्हणलं लावावा. आणि हा मोगरा एक आणलेला आहे. तर बाई आमचा खड्डा घेतोय, थोडासा अजून घ्यावा लागेल र, थोडा नकळत. बरेच चाफे लावत आणलेत आता, 5-7 चाफे होते. आणि हा वाला पांढरा आहे, हॉटेलमध्ये वगैरे असतो तसा. सगळे फांदीपासूनच तयार केलेले आहेत मी. हां हां, किती मुळे आहेत. आणि इतकं इम्पॉसिबल आहे, इथं सगळा मुरुम आहे. आणि मुरुमात खाणलं जाईना एखादा मोठा दगड असेल. काय उचलायचंय? राहू दे बरोबर बसलंय ते, आता बसलंय बरोबर. आणि एवढे चाफे लावलेत बघा, पाणी द्यायचे त्याला अजून. आणि इथे एक अडेनियम लावलंय, गुलाबी कलरचं आहे ते. लाल चाफा, अडेनियम, पांढरा चाफा, हा पण पांढरा चाफा, आणि हा गुलाबी चाफा, गावरान पांढरा चाफा, हा परत लाल चाफा, आणि तो पांढरा चाफा. ठेवायचं का आता? ठीक आहे. मग ही कागद उचल, दे लांब टाकून. लावून झालेली आहेत झाडं आमची. आता भैया घाल पाणी. मग किटली भरून आणलंय, पावसाचं पाणी. पाऊस येईल तेव्हा आहेच. हो, पाणी लई बसून नका भैया. मग बस खाली डायरेक्ट खानाखानच खाली जातात पाणी. हा, आता ह्याच्यात आणलंय मी पोपईचं बी. आता थोडंसंच आहे, बघूयात. आता लावते तर खरं आलं तर आलं. थांब ना तिचा. हे बघा, आता लावणार आहे, लावून तर ठेवणार आहे. आता हे लावून झालेलं आहे आमचं. आणि इथं आहे आमच्या वैशाची बोरीची बाग. तर त्या बोरीच्या बागेत थोडी थोडी बोर आहेत. आता ती बोरं खायला मी चालले. पिशवी आणते मी, राहू दे. आता ही वैसाची बाग आहे बघा, किती बोरं लकडलेत. होय ग वैसा, पिकणार काही? पिकणार बघा, किती बोरं लागले. आणि आउट ऑफ सीझनची बोर आहेत ही. बापरे, जबरदस्त. सगळीकडेच लागलेत. ही बघा आमची सुनीता तोंडकर इकडं. सुनीताचं काही तोंड दिसत नाही. आणि हे साधना मॅडम. अगो बाय, साधना मॅडम आल्यात काय? बोरी खुरपायचं काम चालू आहे. वंदा काकी, वैसा हाय मन. हाय वैसा हाय. तर इथं पालक ठेवलाय वैसानी माझ्यासाठी. वैसा, खुडून न्यायचा आहे ना? उपटून घेऊ का? ठीक आहे चालते, घेते उपटून. आता राधाला शिकवायची का? आता शिकव की काय होते त्याला? आपल्यात आहे तोवर पुरीला सगळं करायला लावायचं, सगळं शिकवायचं. भरपूर बोरं आलेली आहेत. आणि आता ह्या बोराचा आमच्या वैसाचा पैसाच होणार आहे. चांगला पैसा करते वैसा. आता पैसा, तुला नाही जागा पुरली पैसे ठेवायचं माझ्याकडे द्या. हा, आणि ही बोराची मालकीन, बोर बागायतदारीन वैसा. मस्त उखाणं घे ग वैसा. एक हळद लावते किंचित, कुंकू लावते ठसठशीत,
दीपक मेहतरचं नाव घेते, हेच माझे पूर्वसंच. येस, दॅट्स लाईक अ गुड वुमन. आता हसत खेळत ह्यांचं पण 5 मिनिटं चांगला टाइमपास झालेला आहे. आता मस्त जोराने काम करा आणि आता मी चालले. टाटा बाय बाय साधना. ओके ओके. हे आलेले आहेत पल्लवी मेहत्रे मॅडम. ह्या नाही पल्लवी. गणेशराव चाललंय शेंगा वाळत टाकायचं. गणेशरावच्या शेंगा पावसात भिजल्या आरत खानाच्या दिवशी. लय पाऊस झाला रात्रभर आणि वाळवलेल्या शेंगा पावसात भिजल्या. तर बघा ह्याला अशी बुरशी लागली आहे आणि करमळ्याला नेले होते शेंगा विकायला ह्या, पण करमळ्यातून त्यांनी परत आणल्यात एका बाजूने. त्या खराब झालेल्या बाजूलाच काढा आता. आणि तात्याराव हो किती ह्या मधल्या अशा खराब झालेल्या आहेत त्या बाजूला टाकून हे चांगले राहू तरी होतील ना. बघा शेंगा कसल्या येतं, खारकवणी शेंगा येतं. लय गणेशरावला शेंगाचं साधतं, कारण गणेशरावची मालकीन काही बरोबर बघित नाही. वयसाच्यात काय नाही केलं. झालेल्या पावसाने आता गवत उगवलंय इथं. हा उडव. किती वेळा उडला. लय पाणी आले का आता. आता मागच्या रविवारी पाणी दाखवलं होतं विहिरीतलं, तेव्हा किती खोल होतं आणि आता बघा पाणी. अजून 2 दिवस जर पाऊस आला तर विहीर अगदी गच्चच भरणार आहे. किती स्वच्छ पाणी दिसते बघा. आणि आता चाललेलो आहोत आम्ही खाली रानात. तर बघायचं आता आम्हाला भुईमुग आमचा वापसा झालाय का नाही, रानाला वापसा आलाय का नाही. कारण रान आमचं काळ आहे, त्याला चांगला वापसा येऊन द्यावा लागेल, तेव्हा भुईमुगाच्या शेंगा काढता येतील. आता चिखल तर मोकळ्या रानातला कमी वाटतोय बरं का, पण आता भुईमुगात किती चिखल आहे ते बघावं लागेल. हा असंच जरा 2 दिवस पाऊस नाही आला तर वापसा होईल आणि भुईमुग काढता येईल. तर इतका पाऊस झालाय काढायच्या टायमिंगला. बघा आता हा भुईमुग आमचा किती पिवळा पडलाय. काढायच्या टायमिंगलाच पाऊस आला. फुटलंय का ते बांधले म्हणून. गव्हाचं काढ ह्या रानातलं जळताना ह्या आंब्याला हाय लागली होती. तर बघा आंब्याची पानं कशी करपलेत, पण पाऊस लगेच आला त्याच्यामुळे चांगला फुटलाय परत आता आंबा. तर भुईमुगात आलोय आपण, पण अजूनही भरपूर चिखल आहे. शेंगाचा वेल उपटल्यावर आता हिच हाडून घेतलाय वेल मी. शेंगा पण म्हणावं अशा नाही येत, काळं रान आहे. हे काळ्या रानात जास्त काही एवढ्या शेंगा येत नाही. पण अजून 2-4 दिवस जर पाऊस नाही आला, 2-3 दिवस तरी कमीत कमी वापसा व्हायला लागतील, मग काढायच्या शेंगा आता आपल्याला. खायापुरतं एकच वेल काढलाय आणि हौदातल्या पाण्याने. ही पहिलं आमचं इथं घर होतं आणि त्याच्यासाठी गुरांसाठी हा हौद होता. इथं हौदातल्या पाण्याने धुवायचं काम चालू. सह्याद्री ए सह्याद्री ए बाळा, डोळ्याला पाणी आलंय. हा अगं काजळ तिचं वाकडं तिकडं झालंय. छान कर पुसून गौरी. लागले गौरीला काय लागले ही कर, टॉप नीट कर तिचं. वहिनीला नाही. चल इकडे चल. अय पल्लवी मका गोड आहे का ही. चल चल चल. स्वीट कॉर्न. ओके गोड मग काय गोड. हा मग पावसाची जादू. चल पल्लवी चल आवर लवकर. सह्याद्री काय ग पडी होय तू आज. सह्याद्री पडी तू पडी हो बर नको नकोय भाई. तर आता पल्लवी आणि आम्ही आलेलो आहोत करमाळ्याला आणि पल्लवीसाठी केलेला आहे मँगो मिल्कशेक. पल्लवी कसं झालंय मस्त. आणि हे बघा जावाई जावाई एवढं थंड बास का अजून थंड पाहिजेत.
छान आहे ना आमचे. आणि मग आता जावयांना आवडतात कांद्याची भजी, तर माझं चालू आहे आता कांद्याची भजीची तयारी. आणि कांद्याच्या भज्यामध्ये मी थोडीशी ढोबळी पण टाकते, तर थोडीशी ढोबळी टाकल्यामुळे वेगळंच असे त्या कांद्याच्या भज्याला चायनीज सारखं स्मेल येते. तर आता तसं कांदा चिरायला घेतलाय मी. झालेली आता कांदा भज्याची तयारी झालेली आहे. आणि आता भैया गेलेला आहे पाव आणाय. भैयाने पाव पण आणले. पिचकले पण कस काय पिच पाव घेऊन आलाय भैया. भज्याची तयारी चालू आहे आणि कांद्याची करते. मम्मी म्हणते आता काय संपलेली आहे अक्काची सुट्टी आणि अक्का चाललेली आहे. अक्का सुट्टीला कधी येशील ग? सुट्टी संपल्यावर येशील काय? होय बरं. सुट्टीला कधी लावताय माझ्या लेकीला? आता ठेवून जावा तुम्ही. तेवढंच आहे ना.